नमस्कार मंडळी. द गोल्डन हिस्ट्री ऑफ शिवाजी महाराज या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत असो. आज आपण माहिती घेणार आहोत शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीबद्दल. आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इसवी सन 1659 साली आदिलशहाने भर दरबारात शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफजल खान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजमासह अफजल खान मोहिमेवर निघाला आणि त्याआधी तो म्हणाला होता, मैं लाऊंगा सिवा को. अफजल खान वाईजवळ आला तेव्हा शिवराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरविले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफजल खानचा आग्रह होता. पण शिवाजी महाराजांच्या वकिलांनी म्हणजेच पंताजी गोपीनाथ बोकील यांनी अफजल खानाला गळ घालून प्रतापगडावरच भेटण्यास बोलावले. भेटीच्या नियमानुसार दोन्ही पक्षांमधील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र यावे अशी अट होती. शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या दगापणाची कल्पना आधीच होती आणि त्याच्या दगावाजपणाची कल्पना आधीच असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून अंगात चिलखत चढविले होते. हे चिलखत साधेसुधे नव्हते तर ते पोलादी होते आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली होती. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जीवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफजल खानासोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या बलदंड अफजल खानाने शिवाजी महाराजांना मिठी मारण्यास जवळ बोलवले आणि दगा केला. छत्रपती शिवाजी राजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळेस अफजल खानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांच्या पाठीवर केला, परंतु अंगात पोलादी चिलखत चढविले असल्यामुळे शिवाजी महाराज बचावले. अफजल खानाचा दगा पाहून शिवाजी राजांनी वाघनखे खानाच्या कमरेपासून पोटापर्यंत घुसवली आणि पोटात बिचवा घुसळून त्याचा कोथळा बाहेर काढला. त्याचबरोबर अफजल खानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजी महाराजांना दांडपट्ट्याचा जोरदार वार केला. तो तत्पर जीवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजी राजांचे प्राण वाचले. यामुळेच म्हटलं जातं, होता जीवा म्हणून वाचला शिवा. आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी 3 तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाण उडवली. खानाचा मुलगा फाजल खान आणि इतर काही सरदार लपून छपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. तो पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले. शिवाजी राजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकानंतरही टिकून आहे. त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण होते. अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीचीही व्यवस्था केली. अफजल खानाच्या मृत्यूनंतर शिवाजी राजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकण पट्ट्यातील आणखी काही किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठविले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापूरपर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्यांच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली. तर मित्र हो, ही माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि पाहत रहा आमचे चॅनल द गोल्डन हिस्ट्री ऑफ शिवाजी महाराज आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी. द गोल्डन हिस्ट्री ऑफ शिवाजी महाराज या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत असो. आज आपण माहिती घेणार आहोत शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या